नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. तो विषय म्हणजे अतिशय प्रभावी लोकांच्या 7 सवयी. यश म्हणजे नक्की काय असतं आणि ते कसं मिळतं हेच आपण आज डिकोड करणार आहोत. अनेकदा यशाकडे एक रहस्यमय गोष्ट म्हणून पाहिलं जातं, पण आज आपण त्यामागचं विज्ञान आणि खऱ्या यशाचा आराखडा समजून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की यशस्वी लोक असं वेगळं काय करतात? म्हणजे त्यांच्याकडे काही जादूची कांडी असते का, की ते जन्मजातच खूप प्रतिभावान असतात? अजिबात नाही. या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही जन्मजात टॅलेंटमध्ये नाही, तर त्यांच्या रोजच्या जगण्याच्या पद्धतीत, त्यांच्या अत्यंत विशिष्ट अशा दैनंदिन सवयींमध्ये दडलेलं आहे. आपण दररोज जे काही करतो त्याचा आपल्या यशाशी थेट संबंध असतो. हेच गूढ आज आपण उकळणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. सुरुवातीला यशस्वी लोकांचं गुपित जाणून घेऊ. मग स्वतःवर विजय कसा मिळवायचा, यश इतरांसोबत कसं वाटायचं, टीमवर्कची ताकद, स्वतःमध्ये सतत सुधारणा आणि शेवटी प्रभावी जीवनाची सुरुवात कशी करायची हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, यशस्वी लोकांचं गुपित. परिणामकारकता किंवा इफेक्टिव्हनेस ही काही रातोरात मिळणारी गोष्ट नक्कीच नाही. ती जाणीवपूर्वक रोजच्या रोज जोपासलेल्या सवयींमधून निर्माण होते. रोजच्या छोट्या छोट्या कृतींचा यशावर किती मोठा परिणाम होतो हे पाहणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. दैनंदिन कृतींचं रूपांतर एका सखोल यशामध्ये कसं होतं याची अचूक चौकट आपण इथे समजून घेणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जे वारंवार करतो तेच आपलं व्यक्तिमत्व बनतं. पुढचा म्हणजेच दुसरा विभाग आहे स्वतःवर विजय मिळवणं, ज्याला आपण वैयक्तिक सवयी म्हणू शकतो. इथे खऱ्या अर्थाने आपला प्रत्यक्ष प्रवास सुरू होतो. स्वतःवर विजय मिळवण्याच्या या 3 अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे स्वतःहून पुढाकार घेणं. दुसरी पायरी एक अतिशय स्पष्ट आणि दीर्घकालीन ध्येय निश्चित करणं, जेणेकरून आपल्याला नेमकं कुठे जायचं हे समजतं. आणि तिसरी पायरी म्हणजे आपल्या रोजच्या कामांची योग्य आखणी करून जे खरोखरच महत्त्वाचं आहे त्याला प्राधान्य देणं. हा क्रम अतिशय लॉजिकल आणि विचारपूर्वक ठरवलेला आहे. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सक्रिय असलं पाहिजे. ही पहिली सवय सांगते की प्रोॲक्टिव्ह म्हणजेच सक्रिय व्हा, रिॲक्टिव्ह किंवा प्रतिक्रियात्मक राहू नका. याचा सोपा अर्थ काय? तर बाह्य परिस्थिती कशीही असली तरी नुसती चिडचिड करण्यापेक्षा किंवा प्रतिक्रिया देण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, आपल्या कृतींची 100% जबाबदारी स्वीकारणं. ही एकच सवय कोणालाही स्वतःच्या आयुष्याचा खऱ्या अर्थाने शिल्पकार बनवू शकते. आता वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल बोलताना एक अतिशय रंजक तुलना समोर येते. तातडीची कामे विरुद्ध महत्त्वाची कामे. अनेकदा आपण अशा कामांमध्ये अडकतो जी आत्ता लगेच करायची आहेत असं वाटतं, पण ती खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीसाठी अजिबात महत्त्वाची नसतात. प्रभावी लोक मात्र आपला वेळ अशाच गोष्टींवर खर्च करतात जे त्यांच्या दीर्घकालीन ध्येयांना आकार देतात. काय फक्त तातडीचं आहे आणि काय खरोखर महत्त्वाचं आहे यातला फरक ओळखता आलाच पाहिजे. यानंतर आपण पोचतो आपल्या तिसऱ्या विभागाकडे, यश सामायिक करणे. इथे खूप मोठा आणि सखोल विचार मांडलेला आहे. स्पर्धा विरुद्ध सहकार्य. प्रभावी व्यक्ती नेहमी विन विन म्हणजेच सर्वांचा विजय या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतात. नातेसंबंधांमध्ये दुसऱ्याला खाली खेचून पुढे जाण्यापेक्षा असा मार्ग शोधणं जिथे दोन्ही बाजूंचा फायदा होईल, हा विचार खूप जास्त शाश्वत आणि प्रभावी आहे. या जगात प्रत्येकासाठी पुरेशी संधी आणि जागा उपलब्ध आहे, हाच या सवयीचा मूळ पाया आहे. आता पाहूया आपला चौथा विभाग, सहकार्य आणि टीमवर्कची ताकद. ही सवय संवादाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे. आधी समजून घ्या आणि मग समजावून सांगा. बऱ्याचदा बोलताना आपण फक्त आपलं मत मांडण्याची घाई करतो, पण एक खरोखर प्रभावी व्यक्ती आधी दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे आणि मनापासून ऐकून घेते. स्वतःचं मत मांडण्याआधी दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणं हे उत्तम संवादाचं आणि सहानुभूतीचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. आणि जेव्हा आपण लोकांना खऱ्या अर्थाने समजून घेतो तेव्हा जन्म होतो एका अप्रतिम टीमवर्कचा. विविध कौशल्य असलेली लोकं जेव्हा खऱ्या सहकार्याने एकत्र येतात तेव्हा खूप मोठी नवनिर्मिती किंवा इनोव्हेशन होतं. जेव्हा वेगवेगळे विचार आणि अनुभव एकत्र जोडले जातात तेव्हा मिळणारा रिझल्ट हा एका व्यक्तीच्या कामापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. इथे गणितातल्याप्रमाणे 1+1=2 होत नाही, तर ते 11 होऊ शकतं. आपला 5वा विभाग आहे स्वतःमध्ये सतत सुधारणा करणे.
कोणतीही गाडी इंधनाशिवाय जास्त काळ चालत नाही. तसंच स्वतःला सतत अपडेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. विकासाचे हे 4 महत्त्वाचे आयाम आहेत: शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आत्मिक. नियमित व्यायाम करणं, वाचन करणं, चांगली नाती जपणं आणि आत्मिक शांततेसाठी वेळ काढणं, हे 4ही आयाम संतुलित ठेवणं हेच ते इंजिन आहे जे बाकीच्या सर्व सवयींना ऊर्जा पुरवतं आणि टिकवून ठेवतं. यातलं काहीही दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि आता आपण आलो आहोत आपल्या अंतिम विभागाकडे, एका प्रभावी जीवनाची सुरुवात. हा संपूर्ण प्रवास एका अत्यंत शक्तिशाली निष्कर्षावर येऊन थांबतो. प्रभावी लोक काही वेगळं जन्माला येत नाहीत, ते त्यांच्या वेगळ्या सवयींनी घडतात. हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. कोणीही व्यक्ती आज आणि आत्तापासून या सवयींचा अभ्यास करून स्वतःच्या आयुष्याची दिशा संपूर्णपणे बदलू शकते. यश ही काही जादू नाहीये, ती योग्य सवयींची एक सुंदर माला आहे. आजच्या या विश्लेषणातून निश्चितच काहीतरी नवीन आणि जीवन बदलणारा दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे. जर अशाच प्रकारे उपयुक्त आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या संकल्पना सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर एकच गोष्ट करायची आहे: सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. हा अभ्यासाचा प्रवास असाच सुरू राहील. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात. तोपर्यंत नवीन शिकत रहा आणि स्वतःला